क्रिकेटचा वर्ल्ड कपच आहे हा आणि असं आयोजन कुठेच होऊ शकत नाही. खूप चांगलं आयोजन असं बेस्ट इन द क्रिकेट टेनिस क्रिकेट वर्ल्ड. ओके, थँक्यू. आपण सामना सुरू होते, आपण लगेच वळूया आणि ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. थँक्यू. थँक्यू. या आपण पुढचा अंतिम उपांत्य फेरीचा सामना सुरू होतोय, झालेला आहे ऑलरेडी. आणि वाकळण विरुद्ध डायगर यांच्यामध्ये फाईट आहे. नाणेफेक जिंकली ती डायगर संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते वाकळण संघाला. सामना सुरू होतोय, आपण जाऊया समालोचक कक्षामध्ये नरेश डोमे यांच्याकडे. धन्यवाद. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या आडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलेला आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सामना सुरू होतोय. डायगर विरुद्ध वाकळण. पहिला चेंडू, पहिला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिला चेंडू चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. वाकळण विरुद्ध डायगर असा रंगलेला हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना वाकळण संघाला एक मातब्बर संघ म्हणून वाकळण संघाने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, एखादं लोखंड तावून सुलाखून बाहेर पडतं आणि त्यावेळेस आगीतून तप्त बाहेर पडल्याशिवाय लोखंडाची देखील मूर्ती बनत नाही. आणि वाकळण संघ या सगळ्या गोष्टीतून आलेला आहे. एक मजबूत संघ मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर राजवीर विनोद पावसे डायगर यांच्याकडून डायगर संघासाठी पारितोषिक आहे 5,555 रुपयाचं. डायगर संघाने सामना जिंकला तरी पारितोषिक त्यांना दिले जाईल. विष्णू नारायण पाटील डायगर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपये. दर्शन नाना पाटील डायगर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. मोहन सुक्र्या माळी समाजसेवक डायगर यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक. तर पुन्हा एकदा मी नम्र सूचना करतोय, आमच्या व्यासपीठावर फक्त आमचे इन्व्हायटेड गेस्टच बसतील. आमंत्रित पाहुणेच फक्त बसतील, निमंत्रित पाहुणेच फक्त बसतील, बाकीचे मात्र कोणी थांबू नये. आणि एक नम्र विनंती, कारण शेवटचा दिवस या स्पर्धेचा, त्यामुळे विनंती करतो फक्त आमचे पाहुणेच बसतील, कारण भरपूर पाहुणे या स्पर्धेमध्ये आज येणार आहेत. वा, किती अलगद, किती सुरेख, किती अप्रतिम टायमिंग आहे. चेंडू सीमारेषा पार, 4 धावा. जीत भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्यासमोर केतन म्हात्रे असणार आहेत. केतन म्हात्रेच्या बॅट मधून चौकार बाहेर पडला. आज कुणी थांबणार नाही. इथे प्रत्येक स्टँड मधून मोठमोठे आवाज इथे येणार आहेत. वाकळण संघ फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती आहेत 8 धावा. 2 चौकार आतापर्यंत आपण पाहिलेत. केतन म्हात्रेसाठी चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला होता. केतन म्हात्रे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, इनसाइड ए चेंडूने घेतलं. कॉटन गोलंदाज मात्र चेंडूवरती अतिशय वेगवान विलक्षण चपळाईने झेपावला. धाव मात्र त्याने अडवलेले आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज सागर पाटील यावेळेस तयार आहे. पद्मश्री रमाकांत आचरेकर सर स्टँडच्या बाजूनं. मुख्य पंच तिथे प्रफुल्ल पाटील सर आहेत. लक्ष्मण चौधरी सर स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी काम पाहत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हुक केलेला हा फटका, एक चांगला फटका आकाशामध्ये येतोय. वेग देखील चेंडू घेईल. अजित वाडेकर स्टँड मध्ये 4 धावा. एक म्हण आहे, परिसाने स्पर्श केला ना की लोखंडाचं देखील सोनं होतं. केतन म्हात्रेच्या बॅटवरती चेंडू आला की चेंडू सीमारेषे बाहेर जातो. 4 धावांबरोबर धावफलकावरती 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरूच आहे. वाकळण संघ कोणत्या इराद्याने मैदानामध्ये आलेला आहे, त्यांचे प्लॅन, त्यांची स्ट्रॅटेजी मैदानामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. करो या मरो, डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये सामना आहे आणि त्या या सामन्याचं महत्व त्यांना माहिती आहे, कारण वाकळण संघाला नेहमीच या स्पर्धेने विजेतेपदाने हुलकावणी दिलेली आहे. यावेळेस उजव्याच्या बाहेर चेंडू, अपील प्रश्न आणि पंचांवरती कुठलाही परिणाम नाही.
षटक संपलं, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 12 धावा. एक पारितोषिक अनाऊन्स करत आहोत. आवेश गायकर वाकळणचे उपसरपंच, विकेट हॅट्रिक सलग 3 षटकांसाठी पारितोषिक आहे ते 2000 रुपयाचं. आणि त्याचबरोबर मोहन सुकऱ्या माळी यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आले ते विकेट हॅट्रिकसाठी, ते म्हणजेच टायगरचे आहे. 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अशी भरपूर पारितोषिक आज आलेली आहेत. त्याचबरोबर विष्णू नारायण पाटील जे मात्र टायगरचे आहेत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. सामना जिंकल्यास 11चा पारितोषिक असेल ते टायगर संघासाठी. धन्यवाद. सेमीफायनलचा सामना आहे आणि आपण पाहिले की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा म्हटलं की या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं आहे. वाकळण संघ हे स्वप्न उराशी बाळगून गेले अनेक वर्षे या स्पर्धेमध्ये उतरला. अनेक स्पर्धा त्याने जिंकल्या, परंतु रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा जिंकता येत नाही हे कुठेतरी शैल्य बोचत आहे. आणि या मैदानामध्ये आज उतरताना निर्धारानं हा संघ मैदानामध्ये उतरतोय. पहिल्या षटकामध्ये प्रचंड आक्रमकता धारण करत 12 धावा 3 चौकार असं ठोकलेल्या आहेत. केतन म्हात्रेनं 2 चौकार खेचत 8 धावसंख्येवरती नाबाद येतं. ऋषी भोईर आज 1 चौकार खेळत झेलबाद होऊन परतला. आणि बघा दुसरं षटक आता सुरू होणार आहे. आपण पाहतो ही स्पर्धेची उभारणी गेल्या 18 वर्षापासून सातत्यानं अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या परिसराचे माजी आमदार आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते या स्पर्धेच्या उभारणीसाठी ज्यांचं महत्वाचं योगदान आहे माननीय रमेशदादा रतन पाटील साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नेते माननीय राजूदादा तथा प्रमोददादा रतन पाटील साहेब, विजूदादा रतन पाटील आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, क्रिकेट खेळाला एक वेगळी नवी दिशा देणारे एक नेतृत्व विनोददादा पाटील यांनी उभी केलेली ही स्पर्धा आज एका वळणावरती येऊन पोहोचते. मिड विकेटला खेळलेला हा चेंडू महेंद्रसिंह धोनी स्टँड मध्ये जाईल आणि 4 धावा. जीत भोईर कडून चौकाराने खातं खोललेलं आहे. वाकळण संघाचा प्रत्येक खेळाडू चौकाराने खातं खोलतोय. मराठीमध्ये एक म्हणे आपल्याकडे, खाईन तर तुपाशी. इथं फक्त चौकार खेळायचा आहे आणि षटकार खेळायचा आहे. आक्रमक इराद्यानं धारण केलेला मैदानामध्ये वाकळणचा संघ. जीत भोईर साठी टाकलेला हा चेंडू, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ क्लास, अप्रतिम दिमागदार क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा चौकार. चौकाराबरोबर धावफलकावरती परत एकदा जाऊ आपण. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वाकळण. जीत भोईर दाखवून देतो आहे की मी महान फलंदाज का आहे. ही ओळख आहे. शेवटच्या क्षणी चेंडू फटका बदलण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि तो असे दिमागदार, देखणे, नयनरम्य, प्रफुल्लित करणारे, मनाला तल्लीन करणारे फटके बाहेर काढत असतो आपल्या बॅटमधून. असे ठेवणीतले फटके बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक मंत्रमुग्ध होणार नाहीत तर नवल आहे. अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन मैदानामध्ये मांडलेलं आहे जीत भोईरनं. दुसऱ्या षटकामध्ये धावफलक 20 धावा. आतापर्यंत तब्बल 5 चौकार खेळलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त धावून एकही धाव काढलेली नाही. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू आकाशामध्ये. यावेळेस पाहिजे धाव तर घ्यायची, परंतु खूप उशीर झालाय आणि धाव अखेर पूर्ण होते. खरा फेक. जीत भोईर रिस्क घ्यायला तयार नाही. 1 धाव पुरेशी आहे. अतिरिक्त रिस्क घेण्याची गरज नाही, कारण हा सामना तितका महत्वाचा आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती 21 धावा 22च्या रूपाने, लेग बाईच्या रूपाने ही धावफलकावरती मिळेल. जीत भोईरच्या खात्यावरती जरी लिहिली जाणार नसेल तरी संघासाठी ही धाव खूप महत्वाची आहे. कारण क्रिकेटचा सामना, क्रिकेटचा संघ हा एक युनिटीचा असतो, एकीचा बळ दाखवणारा संघ असतो आणि त्यामुळे इथे वैयक्तिक खेळापेक्षा तुम्ही संघाच्या खेळाला, संघाच्या यशाला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि त्यामुळे अशा रिस्की धावा देखील गरज पडेल तिथे घ्याव्या लागतात. आणि जीत भोईर तिथे कुठेही मागे पडत नाही, मागे हटत नाही. पुन्हा एकदा केतन मात्र स्ट्राईक एंडला.
2 चौकार खेचत केतन म्हात्रेने देखील 8 धावा धावफलकावरती लगावलेल्या आहेत. संदीप खुटारकरचा हा चेंडू लोअर फुल टॉस ढकलला तो लॉंग ऑफला. 1 धाव केतन म्हात्रेला मिळेल. स्कोर सातत्यानं रोटेट करायचा, हलता ठेवायचा आहे आणि स्कोर हलता ठेवला पाहिजे असतो. जर हलता स्कोर राहिला तरच धावा पुढे जाऊ शकतात. स्कोर जर जागेवरती थांबला तर तुमचा खेळ, तुमचा डाव देखील थांबू शकतो. आणि दोघांनाही एकमेकांना बरोबर घेत एक चांगला ताळमेळ, समन्वय दाखल खेळायचंय. आजही केतन म्हात्रे आणि जित भोईर ही जोडी मैदानामध्ये एका चांगल्या खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये करत असताना संदीप खुटारकर या षटकामध्ये पहिले 2 चेंडू अतिशय खराब होते, त्यावरती चौकार चढवले होते. रिव्हर्स अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक समोर आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तयार होता जित भोईरच्या या फटक्यासाठी. शंतनू तिथे चेंडू अडवला गेला. धाव मिळत नाही धावफलकावरती. बघा 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये चौकार खेळल्यानंतर ऋषी भोईर बाद झाला. डायगर संघानं तिथं सुरुंगाला बत्ती दिली होती, परंतु नंतर या दोघांनी या सगळ्या खेळावरती पाणी फिरवलंय. आपला अप्रतिम फलंदाजी करत डाव पुढे घेऊन जात आहे. जित भोईर ऑन स्ट्राईक. यावेळेस हो फुल लेनचा चेंडू या ठिकाणी यॉर्क लाईन मध्ये पायाला चिरून जात होता, अडवला तिथे. जित भोईरने धाव मिळणार नाही. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 22 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वाकळण विरुद्ध डायगर असा सामना मैदानामध्ये सुरू. यातला विजेता संघ हा लढणार आहे वडवली संघाविरुद्ध ग्रामीण क्रिकेटच्या फायनल मध्ये. स्वर्गीय तेजस माया फडके यांच्या स्मरणार्थ एक पारितोषिक आलेलं आहे. फुलाजी श्रीपद शेलार जे खिडकाळी गावचे आहेत, डायगर संघासाठी पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी 777 रुपये. आणि जेव्हा संघ फलंदाजीला येईल तर सलग 3 चौकारला 888 आणि सलग 3 षटकारला 999चं पारितोषिक असेल ते डायगर संघासाठी. आणि जर अंतिम फेरी जर जिंकली म्हणजे फायनल जिंकली तर 11,111चं पारितोषिक असेल ते तेजस माया फडके यांच्या स्मरणार्थ फुलाजी श्रीपद शेलार यांच्याकडून. लक्षात घ्या प्रेक्षक, आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. एक नम्र सूचना करतोय, जे आमचे पुरस्कर्ते आहेत खास करून ज्यांनी मात्र पारितोषिक अनाऊन्स केलेली आहेत, तुमचं पारितोषिक आम्ही फक्त एकदाच अनाऊन्स करू, त्यामुळे प्लीज कुठल्या प्रकारचा राग मानू नका. कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, भरपूर मान्यवर आहेत, सर्वांचा सन्मान सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे पारितोषिक फक्त एकदाच अनाऊन्स केलं जाईल याची मात्र नोंद घ्या. थँक्यू. 2 षटकं संपलीत. धावफलक 22 धावा. वाकळण संघाची एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो इथे. वेल बिगन इज हाफ डन. जित भोईर आणि केतन म्हात्रे हे दोनही अतिशय कसलेले फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. विशेष म्हणजे दोघांच्याही बॅटमधून धावा मिळालेल्या आहेत. दोघांनी 2-2 चौकार खेळलेले आहेत. दोघांनी 1-1 सिंगल घेतलेले आहे. 9 धावसंख्येवरती दोघेही खेळतायत आणि दोघांनी 5-5 चेंडू खेळलेले आहेत. दोघेही 2-2 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. या दोघांमध्ये आपल्याला नक्कीच तुलना करता येणार नाही. अप्रतिम टाकलेला चेंडू उजव्याच्या बाहेर होता. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू दिनेश खुटारकरचा निर्धाव जातोय. धावफलकावरती बघा 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वाकळण संघाच्या. आपल्याला या स्पर्धेमध्ये अनेक हात एकत्र आलेले आहेत. वेळ आणि श्रमदानाच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि या स्पर्धेच्या उभारणीसाठी या सर्व हातांनी योगदान दिलेलं आहे. या सर्वांचा गौरव, सर्वांचा उल्लेख करणं इथं तर शक्य नाही, परंतु तरी देखील आपण या सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद देऊ. 1 धाव इथे मिळते. एका धावेबरोबर धावफलकावरती 23 धावांची नोंद होते. 1 गडी बाद 23 वाकळण. अजून एक गोष्टीची खूपच अभिमानाने अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. गौरव सावंत माझ्यासोबत आहेत. tenniscricket.in ला आज 7 वर्ष निश्चितच पूर्ण झालेली आहेत. पण 7 वर्ष पूर्ण होत असताना इथेच सुरुवात केली, या स्पर्धेपासून सुरुवात केली. 7 वर्ष झाली अक्षरशः त्यांच्या पूर्ण साईडला, या संस्थेला, या चॅनलला. आणि आतापर्यंत 3 लाख सबस्क्रायबर मिळाले. जर जोरदार टाळ्या होऊ द्या tenniscricket.in. आणि सर्वांचं हे प्रेम आहे, सर्वांच्या लाडक्या प्रसिकांचं. त्यांना निश्चित त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यामुळेच tenniscricket.in मात्र उंच उभारी घेतली आहे आणि तब्बल 3 लाख सबस्क्रायबर आतापर्यंत त्यांनी मात्र मिळवले आहेत. तर टेनिस क्रिकेट सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. धन्यवाद. जरूर नक्कीच आपण tenniscricket.in, संतोष नाणेकर, गौरव सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करू. इथे बघायचं आहे
जखमी झालेला असावा. जीत भोईर तिथे. 12व्या खेळाडूने पाण्याची व्यवस्था करा पटकन. आयोजकांपैकी कोणी गेलं तरी चालेल, आपले डॉक्टर्स देखील मैदानामध्ये जात आहेत. जीत भोईर फटका खेळण्याचा प्रयत्न, कदाचित चेंडू अंगावरती आलेला असावा. अनेक वेळा या स्पर्धेमध्ये आपल्याला हे जाणवलेलं आहे की खेळाडूंना जखमा झालेल्या आहेत. या स्पर्धेत आपण आता आजच्या दिवसामध्ये हे पारितोषिक अगोदर 48 ग्रामीण संघासाठी होतं, सलग 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी बाळूशेठ भोईर घेसरगावचे म्हणजे 3000 रुपयाचं. पण आजच्या दिवसात आपण हे पण त्यांचं आगमन झालं आहे आणि निश्चित तुम्ही पाहतात बाळूशेठ भोईर यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये जेवढे 6 सामने होत आहेत त्या 6 सामन्यामध्ये कुठलाही गोलंदाजा हॅट्रिक संपादन करतोय तर त्यासाठी 3000चं कॅश प्राइज असेल ते घेसरगावचे बाळूशेठ भोईर यांच्याकडून. बक्षिसांचे रेलचेल असणारच आहेत. चर्चा करत होतो आपण tenniscricket.in बद्दल. 7 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली. खरं तर या क्षेत्रामध्ये भविष्य काय असेल हे कोणालाच माहीत नव्हतं, परंतु काम सुरू करणं गरजेचं होतं आणि संतोष नाणेकर यांच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली. व्हिडिओ शूटिंग, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला प्रमोट करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि पुढे जाऊन थेट प्रक्षेपण क्षेत्रामध्ये त्यांनी उडी घेतली. पाहता पाहता संपूर्ण जगभर आपल्या महाराष्ट्रातला मातीतला हा खेळ पोहोचला गेला, आपले खेळाडू पोहोचले गेले आणि आज जवळपास 3 लाख सबस्क्रायबर या 7 वर्षाच्या काळामध्ये तयार होत आहेत. टेनिस क्रिकेटला एक मोठी झळाळी मिळते आणि ही एक महत्वाची आणि गौरवाची गोष्ट आहे टेनिस क्रिकेटच्या दृष्टीनं. या ठिकाणी संदीप रवींद्र सुद्धा मात्रे देसाईगाव डायगर संघ विजयी झाल्यास त्यांनी 11,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. यावेळेस हा चेंडू पाहायचे अक्रॉस द बॅट, लॉंग ऑनला खेळलेला हा फटका 1 धाव सहजपणे मिळते. एका धावेबरोबर धावफलकावरती 24 धावा नोंदवल्या जातील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये वाकळण संघाच्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दर्जेदार स्कोरिंगचं काम देखील सातत्यानं सुरू आहे. 2 स्कोरर एकाच वेळेस काम करत असतात आणि हे चित्र फक्त आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्येच बघायला मिळतं. 2 स्कोरर काम करत असतात. सगळ्या स्टॅटिस्टिक्स, सगळ्या अपडेट्स आमचे स्कोरर मित्र कायमस्वरूपी ठेवत असतात आणि सातत्याने आम्हाला एक चांगली माहिती देत असतात. आज देखील माझ्या शेजारी राहुल जाधव आणि नरेश पाटील या ठिकाणी बसलेले आहेत. त्याचबरोबर राजदीप चौधरी, राजेश पाटील, उदय मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने स्कोरिंग वरती काम केलेलं आहे, स्टॅटिस्टिक वरती काम केलेलं आहे. या सर्वांचंच आम्ही मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून जाईल, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे हंश. चंद्रकांतजी फुटाणे सातत्यानं दर्जेदार संगीत घेऊन आपल्या समोर येत असतात आणि आपल्याला मंत्रमुग्ध करत असतात, आपले कान तृप्त करत असतात. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती दिसतात त्या षटकाराबरोबरच 30 धावा, 1 गडी बाद 30. केतन म्हात्रे सेट ऑन फायर. यावेळेस हा चेंडू खेळलाय तो आतमध्ये येणाऱ्या चेंडूला फक्त दिशा दिली, ढकलला चेंडू लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक उभा होता. 1 धाव मिळत 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ आता संपेल आणि 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये येते. या स्पर्धेमध्ये अंपायर्स देखील अतिशय चांगलं काम नेहमीच असतं. आपले आयोजक सातत्याने अंपायरिंगचं काम करत असतात, रेफरीचं काम करत असतात. त्यामध्ये काशीनाथ दादा पाटील, अनंत पाटील, लक्ष्मण चौधरी, दत्ता चौधरी, संदीप फुटाणे, प्रफुल्ल पाटील, राज पाटील, अनिल पाटील आणि अजून काही सहकारी आहेत, ओंकार चौधरी, दीपक चौधरी. या सर्वांनीच एक चांगलं अंपायरिंगचं काम केलेलं आहे. क्रिकेटचे सगळे नियम आपण इथे वापरतो आहोत, विशेषतः थ्रो बॉल्स ही एक स्पर्धेची ओळख आहे, तो ब्रँड आहे की इथे फेकी गोलंदाजांना अजिबात देखील संधी मिळत नाही. एखादा चेंडू फेकला तरी तो गोलंदाजाचा नो बॉल दिला जातो आणि त्यामुळं क्रिकेटची अतिशय चांगली सफाई या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. चांगला आदर्श, चांगला पायंडा इथे निर्माण होतोय आणि म्हणून आमच्या सगळ्या ऑफिशियलचं, सगळ्या अंपायर्सचं आम्ही इथे अगदी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. आपलं काम अगदी चोख आहे. करोड़ों नजरें मैदान पे, खिलाड़ी सारी की ट्रॉफी जीत
इतना नहीं आसान है, क्योंकि ये है दुनिया का सबसे बड़ा क्रिकेट टूर्नामेंट, इंटरनेशनल लेवल एंटरटेनमेंट। बॉलीवुड के सितारे भी आते हैं संग हमारे, ये खेल के जाते हैं हर टीम को आगे बढ़ाना, नया इतिहास हमको बनाना। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटा ही बदलेगा जमाना। रमेश दादा का आशीर्वाद, राजू दादा का सर पे हाथ, विजय दादा का प्यार और विनोद दादा की जज्बात। सचिन जैसे खिलाड़ी बनाना, टीम इंडिया में उनको खिलाना, यही है हमारा मकसद आसमां से भी। क्या बात आहे, क्या बात आहे. सनीश नायरचा आवाज आणि त्यांचा एक रॅप तुम्ही पाहिला या स्पर्धेच्या टायटल सॉन्ग मध्ये, आणि याचं निश्चित इथे मयांक अगरवालला सुद्धा श्रेय जातं, कारण त्याने हे गाणं सुद्धा तुम्ही पाहते बनवलं आणि त्याच्यामध्ये रॅप तुम्हाला ऐकायला मिळाला. तो सनीश नायरचा होता आणि त्याचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकला. धन्यवाद. अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतानं या प्रेक्षकांवरती एक जादू तयार केलेली आहे. चौथ्या षटकाची सुरुवात, गोलंदाज संदीप खुटारकर पुन्हा एकदा तयार झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. उजव्या हाताने ओव्हर द विकेट फुललेनचा चेंडू, एक फ्लिकचा हा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती झेपावतोय, मात्र 2 धावा तिथे मिळतायत. या 2 धावांबरोबर धावफलकावरती नोंद होईल 33 धावांची एका गड्याच्या बदल्यामध्ये. 4 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर 29 धावांची भागीदारी केतन म्हात्रे, जीत भोईर या 2 खेळाडूंमध्ये. खरं तर जो वेग द्यायला पाहिजे होता, अपेक्षित वेग आतापर्यंत देऊ शकलेले नाहीत. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 10, त्यानंतर 9. जो आलेख चढता पाहिजे होता तो थोडासा उतरता येतोय, जरी हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये असले तरी. यावेळेस जी चर्चा करत होतो आपण, आकाशाला गवसणी घालतो हा फटका, सीमारेषा पार षटकार. केतन म्हात्रेची बॅट इथे तळपते. खणखणीत षटकार केतन म्हात्रेने इथे ठोकला. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकणारा केतन म्हात्रे आज देखील तळपतो आहे, अगदी सूर्यासारखा तेजस्वी. या षटकाराबरोबर धावफलकावरती 39 धावा नोंदवल्या जात आहेत वाकळण संघाच्या. चौथं षटक सुरू असताना 39 धावा. प्रेक्षकांनी जर झेल टिपला, आज काल 500 रुपये बक्षीस होतं, आज 2000 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांना मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागातील सेमीफायनल अंतिम चरण सीमेवर लोअर फुल टॉस. बॅट खाली घेऊन चेंडूला फ्लिक केलं इथे केतन म्हात्रेनं. 1 धाव घेत तो आता नॉन स्ट्राईक एंडला येईल आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. 40 धावा, 41 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा संदीप खुटारकर. दुसऱ्या चेंडूवरती केतन म्हात्रेनं एक गगनभेदी षटकार त्याला चढवला. आता जीत भोईर समोर आहे. कव्हर ड्राईव्ह, जीत भोईरचा देखना, दिमागदार, ताकदवान फटका, सीमारेषा पार, 4 रन. जबरदस्त फटकेबाजी. केतन भोईर पाठोपाठ केतन म्हात्रे पाठोपाठ जीत भोईरनं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आपला जलवा मैदानामध्ये दाखवला. 4 धावा घेत धावफलकावरती 44 धावा. धावफलकावरती नोंदवले जात आहेत. जीत भोईर परत एकदा स्ट्राईक एंडवर. तर बाळूशेठ भोईर यांचं आगमन झालं व्यासपीठावर. त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी आजच्या दिवसामध्ये सर्व सामन्यामध्ये पारितोषिक असेल. ते विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये ते घेसरगावचे बाळूशेठ भोईर यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आणि या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक यांच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतात. या विभागाचे माजी आमदार ग्रामीणचे सन्माननीय रमेशदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावर. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जीत भोईर तळपला. पुन्हा एकदा चौकार. 48 धावा धावफलकावर. ज्या क्षणी गरज होती खरं तर गिअर बदलण्याची,
सुरुवातीला थोडे शांत खेळले ती, परंतु ती वादळापूर्वीची शांतता होती. आता मात्र वादळ आलेलं आहे. केतन मात्र एका बाजूने वादळी खेळ करतोय तर दुसऱ्या बाजूला जीत भोईर देखील तेवढाच जोरदार वादळाचा तडाखा गोलंदाजांना देतोय. धावफलकावर 48 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना संदीप खुटारकर परत एकदा तयार. यावेळेस हो उंच खेळायचा होता, राईज करायचा होता, चेंडू खाली राहिला आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपेल. 48 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 44 धावांची अखंडित अभेद्य भागीदारी जीत भोईर आणि केतन म्हात्रे दरम्यान. आपण पाहतो स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एक महत्वाचं मॅनेजमेंट आयोजन हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेचे प्रणेते, उद्गाते, निर्माते, संस्थापक सर्वा माननीय माजी आमदार रमेशदादा पाटील यांची प्रसन्न छबी. खरं तर ज्यावेळेस स्पर्धा सुरू झाली त्यावेळेस इतकी भव्य होईल याची कल्पना देखील, परंतु प्रवास सुरू राहिला आणि अनेक माणसं जोडत गेली. खेळ अजून मोठा होत गेला आणि आज आपण पाहतो ही भव्यता, ही दिव्यता, हे तेज स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक स्पर्धेचं. आणि यामध्ये योगदान मात्र खूप मोठं आहे. मॅनेजमेंटमध्ये काम करणारे रंगनाथ चौधरी, संतोष दादा बेडेकर, योगेश पाटील सरपंच, पैलवान हरिश्चंद्र, योगेश पाटील, सनी पाटील आणि खूप नाव आहेत. ही सगळी मंडळी ज्यावेळेस एक दिलाने काम करतात, युनिटी काय असते खरं तर या मंडळींनी दाखवलेली आहे. एकी काय असते ही दाखवलेली आहे. आणि केवळ स्पर्धाच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील ही मंडळी अशाच प्रकारे काम करतात, एकत्र येऊन काम करतात आणि कामामध्ये अत्यंतिक सफाई असते आणि त्यामुळं कोणतंही काम केलं तरी ते खूप मोठं होत जातं. याचं एक उदाहरण समाजासमोर ठेवणारं मंडळ आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. मैदानामध्ये जाऊ आपण. 5वं षटक सुरू झालेलं आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये शंतनू गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुललेंचा हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळला, कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती. 1 धाव, 2 धावा इथे मिळतात केतन म्हात्रेला. पहिला गडी दुसऱ्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे पडझड या दोन्ही फलंदाजांनी घेऊ दिली नाही, होऊ दिली नाही. 50 धावा धावफलकावरती. अर्धशतक वाकळण संघाचं नोंदवलं जाते. अत्यंतिक सफाईने, सर्जनच्या सफाईने फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज. केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळेस ओहो बॅक टू बॉलर, स्ट्रेट ड्राईव्ह, हेलिकॉप्टर शॉट, गोफणीसारखी बॅट फिरली आणि तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. चेंडू चांगला होता, फटका तितकाच सरस होता आणि क्षेत्ररक्षक लाजवाब. 2 धावा इथे मिळतात केतन म्हात्रेला. 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाय ते 48 धावांची भागीदारी, अभेद्य भागीदारी निर्माण होते या दोन्ही फलंदाजांमध्ये. अर्धशतकी भागीदारीसाठी फक्त 2 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 30 धावसंख्येवरती नाबाद केतन म्हात्रे. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक केतन म्हात्रेच्या नावावरती. आडवा झाडू मारला आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. केतन म्हात्रे पुन्हा एकदा इथे धमाका करतोय, सीमारेषेला आग लावतोय. दांडपट्टा त्याचा फिरतो आहे. या षटकाराबरोबर धावफलक 58 धावा. तर इथे 54 धावांची भागीदारी. नाबाद 36 केतन म्हात्रे, 37 नाबाद केतन म्हात्रे, नाबाद 38. पहिलं अर्धशतक या फलंदाजाच्या नावावरती आहे. आणि सातत्य काय असतं तर केतन म्हात्रे दाखवून देतो. सातत्यानं रोज क्रिकेट खेळतोय, सातत्यानं क्रिकेट खेळतोय, परंतु धावांचा टेम्पो तो अजिबात कमी होऊ देत नाही. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनला ताबडतोड शॉट, मात्र क्षेत्ररक्षक समोर असल्यामुळे एकच धाव मिळेल. धावांचा टेम्पो तो कमी होऊ देत नाही. भाषणाचा वेग तो राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणासारखा वाढत जातो. फलंदाजीतला तो रोल्स रॉईस आहे. केतन म्हात्रे 39 वरती नाबाद. 61 धावा वाकळण संघाच्या. शेवटचं षटक मैदानामध्ये चालू आहे. या षटकामध्ये देखील ताबडतोड फलंदाजी आपण पाहायला मिळते. तर शंतनूने काही चेंडू चांगले टाकले, परंतु एक षटकार केतन म्हात्रेने त्याला खेळला जीत भोईरसाठी. यावेळेस जीत भोईरचा फ्लिक शॉट आणि
वाह, जीत भोईरची ताकद दाखवणारा हा षटकार. पाच षटकांचा खेळ संपला. केतन मात्र जीत भोईर ही जोडी नाबाद बाहेर येते. 67 धावांचा डोंगर उभा केला. विजयासाठी 68 धावांचं लक्ष असेल डायगर संघासमोर. सेमी फायनल आहे. विजेता संघ वडवली संघाविरुद्ध फायनल खेळणार आहे. कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला लगेच मिळणार नाही, त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मात्र वाकळण संघाच्या 67 धावांच्या डोंगराला फोडण्यासाठी डायगर संघ कोणत्या इराद्याने मैदानामध्ये येईल हे देखील आपल्याला बघायचं आहे. आपण काही सन्मान करूया. आपण फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. व्यासपीठावर उपस्थित आहेत आडोली गावचे माजी उपसरपंच वासुदेव गायकर साहेब यांचा आपण सन्मान करायचा आहे. आडोली गावचे वासुदेव गायकर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर फुलचंद पाटील यांच्या शुभ हस्ते. यानंतर व्यासपीठावर उपस्थित आहेत आडवली गावचे उद्योगपती पंढरीनाथ पाटील साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान फुलचंद पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत व्यासपीठावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर संघटक, त्यानंतर KDMTचे सदस्य सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर परिवहन समिती सदस्य कल्याण डोंबिवली महानगरपालिका सन्मान्य पल्लराजजी म्हात्रे आणि मी दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. जणू काही माणसातला देव आणि जणू काही देवदूतच असं काही व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळते, ज्याच्या माध्यमातून भरपूर सामाजिक संस्थांमध्ये मदत केली जाते. हल्ली 4 जानेवारीला आनंदवनाच्या महारोगी सेवा समितीला चक्क 2 लाखाची मदत करणारे सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान दादांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. प्रल्हादजी म्हात्रे यांचं जे योगदान आहे खास करून आगरी कोळी समाजासाठी आणि डोंबिवली शहरासाठी लहान मुलांसाठी सर्वांचं निश्चित मोलाचं योगदान, त्याचे निश्चित हृदयाच्या अंतकरणानं आम्ही प्रल्हाद दादांचा आभार व्यक्त करतो आणि आपली सेवा आपण अशी सुरू ठेवा ही सुद्धा प्रार्थना मी देवाचरणी करतोय. धन्यवाद. चला, सामना मैदानामध्ये सुरू होईल. सेमीफायनलची लढत ग्रामीण क्रिकेट स्पर्धेतील. विजयासाठी 68 धावांची गरज आहे डायगर संघाला आणि सलामीची जोडी डायगर संघाची मैदानामध्ये दाखल झालेली आहे. केतन म्हात्रे आणि त्यांचे सहकारी 67 धावांचं लक्ष रक्षण करण्यासाठी मैदानामध्ये तयार असतील. रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेतला हा थरार असाच सुरू राहील. आपण देखील आज या दिमागदार सोहळ्यामध्ये खेळाडूंच्या फटक्यांच्या वर्षावामध्ये चिंब भिजून जाणार आहोत. एक नवी अनुभूती, एक नवा अनुभव आपल्याला मिळेल. क्रिकेट सामन्याचा आनंद घेऊयाच. माझी मात्र विश्रांती होईल, तर यानंतर आपल्या समोर समालोचनासाठी येतील नवी मुंबईचे इंटरनॅशनल कॉमेंटेटर कुणाल दाते सर. या स्वागत आहे. आपण अजून एक सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण 48 ग्रामीणसाठी विकेट हॅट्रीसाठी 3000 पारितोषिक पाहिलं. पूर्ण दिवसामध्ये एकूण 6 सामने होणार आणि 6 सामन्यामध्ये कुठलाही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक संबंध आहे त्या सर्व मात्र गोलंदाजासाठी पारितोषिक आहे ते रोख रुपये 3000चं आणि त्याचे पुरस्कर्ते सन्मान्य गेसरगावचे बाळूशेठ भोईर यांचं आगमन झालं आहे आणि त्यांचा सुद्धा विशेष सन्मानित मात्र केला जाईल. आणि मी विनंती करेन सन्माननीय माझे आमदार रमेशदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बाळूशेठ भोईर यांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. भरपूर पारितोषिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण 2 हॅट्रिक पाहिले आहेत, पण आजच्या दिवसात हे पारितोषिक मात्र लागू असणाऱ्या सर्व सामन्यांसाठी सर्व खेळाडूंसाठी. कालच्या दिवसात कुठलाही गोलंदाज जर हॅट्रिक संपादन करतोय तर कॅश प्राइज असेल ते 3000 रुपयाचं. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स कुणाल दाते.
धन्यवाद नरेश ढोमे सर आणि त्याचबरोबर प्रसादजी परब. पुन्हा एकदा या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 मध्ये सेमी फायनल 2 मध्ये सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो 68 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि पहिल्या चेंडूवर धावा आल्या 2. बॅट्समन शंतनू पाटील यांचं खातं उघडतंय. पहिले षटक हाताळत असताना मोतीराम भोईर, भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स. अपील अपील आणि अपील. मैदानाच्या बाहेर अजित वाडेकर स्टँड खचाखच भरलाय. भरपूर समर्थक आहेत वाकळण टीम साठी. त्यांचा जल्लोष होतोय. अजिंक्य रहाणे स्टँड, विनोद कांबळे स्टँड, युवराज सिंग स्टँड, पद्मश्री रमाकांत आचरेकर सर स्टँड, दिलीप वेंसरकर स्टँड, अजय जडेजा स्टँड, रोहित शर्मा स्टँड, सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, महेंद्र सिंग धोनी स्टँड आणि अजित आगरकर स्टँड. या सर्वच प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतो. सुस्वागतम. आणि आता मात्र सेमी फायनलचा थरार. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. हे फटके अडवण्यासाठी शंतनू यांचे 1 रन कंप्लीट होते आणि शंतनू तुम्ही पाहू शकाल काय धावतोय. चीता आहे हा. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीने एखाद्या हरणाच्या मागे चीता पळतो, हरण जीव वाचवण्यासाठी धावते आणि इथे मात्र हा खेळाडू आपली विकेट वाचवण्यासाठी धावतोय. मगाच्या 17 मध्ये थोडासा जखमी झाला खेळाडू बॅट्समन बॅटिंग करत असताना जीत भोईर, परंतु कमबॅक केलं जीतने. काय बॅटिंग केली अफलातून. खूप चांगलं क्रिकेट. फुलर लेनचा बॉल मोतीराम यांचा हलक्या हाताने फक्त ढकललाय ऑन साइडला. मिड ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होईल. सामना इथे रंगतोय डायगर विरुद्ध वाकळण. प्रथम फलंदाजी केली वाकळण संघाने. 67 धावा केल्या. टॉस हारला होता वाकळण संघ. टॉस जिंकल्यानंतर डायगर संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि धावा करायच्यात 68. मैदानामध्ये डायगर संघ बॅटिंग करत असताना 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर पंकज पाटील आणि पंकजच्या बरोबर शंतनू पाटील. सर्वांचं लक्ष आहे शंतनू पाटीलवर आणि सर्वांचं लक्ष आहे यावेळेला वाकळण संघाच्या प्रदर्शनावर. 2015 मध्ये मला वाटतं ही ट्रॉफी उंचावली होती वाकळण संघाने. ओहो, इन कटर टप्पा पडल्यानंतर थोडस आतमध्ये येतोय आणि इथे सुरेख गोलंदाजी करत असताना गोलंदाज मोतीराम भोईर. दुसरा निर्धाव चेंडू या षटकातला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 5. पहिलं षटक ड्रोनच्या माध्यमातून काही क्षणचित्रे टिपली जातात. सर्व प्रेक्षकांच्या पर्यंत हा गॅलरी पर्यंत हा ड्रोन जातोय आणि सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध आहेत, आनंदित आहेत ही स्पर्धा पाहत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. ओ पिच बॉल ऑन साइडला. मिड ऑन नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. त्याला बीट करून पंकजच्या बॅट मधून अतिशय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा इथे मात्र मिळत आहेत. या ओव्हरचा शेवट गोल केला गेला. चौकार येतोय बॅट्समन पंकज पाटीलच्या बॅटमधून. ऑन ड्राईव्ह बॉटम हँडचा किती चांगला वापर. बॅकलिफ्टला खाली ठेवला आणि समोरच्या दिशेने खेळून काढला. अजित वाडेकर स्टँड मधले सर्वच प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. पहिल्या 17 मध्ये शांत स्वभावाचा जीत थोडासा जखमी झाला, परंतु त्यानंतर काय त्याने बॅटिंग केली. आणि जीत भोईरसाठी मी 4च ओळी म्हणेन. इतिहास साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये. ज्या पद्धतीने शांत आहे जीत, परंतु तो मैदानामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण नक्कीच करू शकतो. 3ऱ्या पंचांची भूमिका मैदानामध्ये पार पाडली जाईल आणि यावेळेला संदीप चालले सँडी 3ऱ्या पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी. कल्याण ग्रामीण आणि रायगड ग्रामीणसाठी स्वर्गीय अनंता बाळाराम भाग्यवंत स्मृती चषक नावाळी यांच्या वतीने लगातार 2 षटकार मारल्यास 1777 रुपये, लगातार 3 चौकार मारल्यास 1777 रुपये आणि त्याचबरोबर विकेटची हॅट्रिक जर कुठल्याही गोलंदाजाने घेतली तर त्याच्यासाठी देखील 1777 1777 रुपयाचं पारितोषिक आहे. तर भरपूर अशी पारितोषिकांची बरसात होईल आज
त्याचबरोबर मधुर रामचंद्र पाटील साहेब. डायगर संघ जर विजयी झाला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने देखील आहे. आणि गोलंदाज येतोय केतन ओव्हर द विकेट. ओहो, पहिला चेंडू, स्ट्रॉंग अपील, स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील मध्ये उत्साह पाहू शकाल. हाऊ दॅट, परंतु इथे उत्तर आहे नॉट आउट. तर हेच तर चित्र पाहण्यासाठी आहेत सर्वच खेळाडू. पुन्हा एकदा दुसरा खेळाडू एकाच मॅच मध्ये जखमी होत असताना. पहिल्या सत्रामध्ये जीत भोईर जखमी झाला बॅटिंग करत असताना, अफलातून कामगिरी केली. आता शंतनू पाटील. सामना थोडा थांबलाय, भरपूर आवाज सर्व प्रेक्षकांचा, खचाखच भरलेलं हे स्टेडियम. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 पर्व 18. दिवंगत कामगार नेते, कामगारांचे प्रश्न सातत्याने ज्यांनी मार्गी लावले असे तुम्हा सर्वांचे लाडके असे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रमेशजी पाटील दादा आपल्या मंचावर उपस्थित आहेत. माजी आमदार, त्याचबरोबर प्रमोदजी रतन पाटील मनसे नेते, विनोदजी रतन पाटील ग्रामीण क्रिकेट संघटना अध्यक्ष आदरणीय विजयजी रतन पाटील यांच्या संकल्पनेतून हा क्रिकेटचा प्रवास आणि ज्यांनी ही संकल्पना साकार केली असे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे सर्वच पदाधिकारी आणि त्यांचे सर्व समर्थक. यावेळेला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल थोडासा दुखापतग्रस्त झालाय हा खेळाडू, परंतु हा खेळाडू अतिशय दर्जेदार खेळ आतापर्यंत केलाय या स्पर्धेमध्ये शंतनू पाटीलने. या खेळाडूची बॅट चालणं खूप महत्वाची असेल. या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दरम्यान. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे उमेश होते. तोपर्यंत शंतनू पाटील 2 धावा कंप्लीट करतोय. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 11 या आकड्यावर. 11 धावा 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 11 धावा फलकावर लागल्यात म्हणजे अजूनही 57 धावा मैदानामध्ये करायच्या आहेत टायगर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये केतन म्हात्रे ओव्हर द विकेट. फटका इथे फसलाय, बॅटची कडा घेतली, चेंडू चालला होता स्लीपच्या दरम्यान. गलीमध्ये आणि स्लीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत बॉल उचलला जाईल, एक सिंगल कंप्लीट केली जाते. धावा झाल्यात 12. आता मात्र सुरेख असा सामना आपल्या समोर रंगेल. दोन्ही संघ ताकदीचे आहेत, बलवत्तर आहेत या स्पर्धेमध्ये. सेकंड सेमी फायनल खेळतात. 48 संघ या स्पर्धेमध्ये ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून खेळ करण्यासाठी उपस्थित झाले होते आणि 48 संघांपैकी आता मात्र हे 2 संघ सेमी फायनल खेळतात. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला पकडला गेलाय. हा फलंदाज जावं लागेल. खूप चांगला झेल शॉट थर्डमॅनच्या दिशेने प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून टिपला गेला. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज पंकज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये जात आहेत. पहिला फलंदाज बाद झाला पंकज. पहिल्या सत्रामध्ये देखील तेच चित्र दिसलं आपल्याला. लवकर बाद झाला होता फलंदाज ऋषी, परंतु त्यानंतर पार्टनरशिप झाली, अभेद्य पार्टनरशिप. नॉट आउट 39 धावा, नॉट आउट जीत भोईरच्या 23 धावा, केतनच्या 39. आदरणीय विनोद भोईर साहेब यांच्या वतीने प्रत्येक झेलला 500 रुपयाचं पारितोषिक. विनोद भोईर यांच्यासाठी प्रत्येक झेलला पारितोषिक आहे. सनी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सनी पाटील यांच्याकडून विनोद भोईरसाठी हे पारितोषिक आलंय. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ओव्हर द विकेटने केतन. सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु शंतनू भरपूर वेगाने 1 रन कंप्लीट करतायत. चिकी सिंगल याला नक्कीच म्हणू शकू आपण. आणि 1 धाव कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 या आकड्यावर. संयमाने खेळ इथे केला जातोय आणि एक धाव महत्वाची आहे. शंतनूला माहिती आहे ज्यावेळेला तो सेट होईल त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस नक्कीच पाडला जाईल आणि हा खेळाडू त्याच्यासाठी ओळखला देखील जातो. शंतनू पाटील
आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अक्षरशः बरसात केली आहे डायगर टीमसाठी शंतनू पाटीलने, म्हणूनच हा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करून गेलाय. असं नाहीये, क्रिकेट हा टीम वर्क आहे, क्रिकेट हा गेम संपूर्ण खेळाडूंचा आहे. थोडासा व्यत्यय येतोय, कॉन्सन्ट्रेशन इथे कोलॅप्स होत असताना पुन्हा एकदा सज्ज होईल शंतनू पाटील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13 धावा. गोलंदाज केतन ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, परंतु तुम्ही पाहू शकाल उजव्या स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू जातोय. अंपायरचा इशारा येतो हा वाईड बॉल असेल. नकारात्मक चेंडू इथे डिलिव्हर्ड केल्यानंतर धावसंख्या 14 या आकड्यावर. केतनचा जर विचार केला तर एक नामवंत ऑलराऊंडर मानला जातो. या कल्याण डोंबिवली परिसरातील वाकळणगावचा हा सुपरस्टार गोलंदाजी करत असताना शंतनूच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेट. यावेळेला प्रयत्न फसला आहे. विकेट किपर तुम्ही पाहू शकाल एका हाताने गॅदर करतायत. त्यांना माहिती आहे त्यांच्यावर किती कॉन्फिडन्स आहे या क्रिकेटच्या बाबतीत. त्यांचं कॉर्डिनेशन किती चांगलं आहे. केतनच्या बरोबर षटकाची समाप्ती होते. अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ इथे संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. टायगर संघाची धावसंख्या 14. डाव्या बाजूला आपण पाहतोय अजित वाडेकर स्टँड, त्यानंतर अजिंक्य राणे स्टँड आणि विनोद कांबळे स्टँड. यांच्या स्टँडच्या समोर जे मात्र जे बॅरिकेड आहे, जे रेलिंग आहे, त्या रेलिंगवर भरपूर प्रेशर आलेलं आहे. मी विनंती करेन त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांना की रेलिंगवर जोर टाकू नका. आपल्यासाठी मॅट इथे मात्र आम्ही आच्छादले आहेत, त्याच्यावर तुम्ही येऊन बसू शकता. कारण बघू शकता तुम्ही आमच्या उजव्या बाजूला बरेच मात्र प्रेक्षक मात्र आतमध्ये येऊन बसलेत. तर आपण सुद्धा येऊन बसू शकता. फक्त रेलिंगवर जास्त जोर टाकू नका, आपल्याला दुखापत होऊ शकते, याची मात्र आपण नोंद घ्या. हा, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅरिकेडच्या म्हणजे रेलिंगच्या आतमध्ये जेवून खेळाडू बसलेत, सीमारेषेच्या पलीकडे आणि रेलिंगच्या आतमध्ये जर जिथून झेल येतोय तर ती मात्र तो झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. रेलिंगच्या पलीकडे जर कुठला क्षेत्ररक्षक जर झेल टिपतोय त्यासाठी आजच्या दिवसामध्ये 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि 4 टी-शर्ट सुद्धा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि यावेळेला गोलंदाजी मार्कवर येतात गोलंदाज जीत भोईर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, पुल केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे जाळ्यामध्ये अडकला. क्षेत्ररक्षक होता ऋषी भोईर. फलंदाज बाद होतोय सागर, ज्याने एका धावेचं योगदान दिलं टीम डायगर मध्ये. दुसरा गडी बाद होतोय डायगर संघाचा. सागर बॅक टू द पॅव्हिलियन. आता शंतनूची बॅट चालणं महत्वाची आहे. थोडीसा जखमी झाला होता या अगोदर, परंतु जखमी वाघ तेवढाच घातक असतो क्रिकेटमध्ये आणि यावेळेला त्याचा खेळ होणं महत्वाचं आहे. परंतु समोरच्या बाजूला वाकळण संघाचा विचार केला तर हा देखील बलाढ्य संघ मानला जातो टेनिस क्रिकेट विश्वातला. अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि यावेळेला त्याच जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने उतरलाय हा वाकळण संघ. लेफ्ट आर्म राऊंड विकेट शंतनूसाठी. यावेळेला शंतनूच्या बॅट मधून तडाखा, चेंडू मिड विकेट सीमा पार. षटकार आणि ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू. म्हणूनच तर मी म्हटलं जखमी वाघ तेवढाच घातक असतो आणि शंतनू इथे दाखवतो हा षटकार. आणखीन एक दर्जेदार फटका, टायमिंग बेमिसाल, चेंडू मिड विकेट सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार शंतनूच्या बॅट मधून. येस, थँक्यू. आता तर त्या 4 ओळी मला आठवतात. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. व्हाट अ बॅटिंग. फलंदाज यावेळेला मैदानामध्ये खेळ करत असताना शंतनू पाटील. लगातार 3 षटकारासाठी पारितोषिक आलंय विष्णू नारायण पाटील यांच्या वतीने 3000 रुपयाचं आणि त्याचबरोबर आयोजकांकडून देखील 3000 रुपयाचं पारितोषिक.
तिसरा फटका इथे हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र कॅच पकडला गेला. ज्या वाघाची तुलना आपण करत होतो तो फलंदाज शंतनू पाटील 2 षटकार ठोकल्यानंतर तंबूच्या दिशेने जातोय. आणि इथे मी म्हणेन थोडस दुर्दैव टायगर संघाचं आणि सुदैव मी म्हणेन टीम वाकड्यांचं. वेल प्लेड. चांगलं संगीत आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल हुक स्ट्रोक इथे फसला. बॅट्समन शंतनूचा निराश नाराज मुद्रेने तो तंबूच्या दिशेने चाललाय. त्याला माहिती आहे ही स्पर्धा किती मोठी आहे, भविष्य किती चांगलं होतं त्याच्या टीमचं, परंतु तो गेल्यानंतर कदाचित संकट येतील संघावर. कदाचित याच्यासाठी मी शब्द वापरला कारण क्रिकेट हा खेळ आहे अनिश्चिततेचा. हा कधी बदलेल एका संघाकडून दुसऱ्या बाजूने हे मात्र सांगता येत नाही. या मॅच मध्ये पाहूया काय घडते. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 26. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात. ऋषी भोईर आणि इथे थ्रो तुम्ही पाहू शकाल. म्हणून तर म्हटलं मी क्रिकेट हा खेळ आहे, कधी बदलेल सांगता येत नाही. आणखीन एका विकेटचं बदल. फलंदाज बाद. 27 धावा स्कोर बोर्डवर. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 27 धावा टायगर संघाने उभारल्यात. 41 धावांची अजूनही आवश्यकता. या स्पर्धेमध्ये 42 धावा देखील शेवटच्या 2 ओव्हरमध्ये झालेल्या आपण पाहिल्यात. या स्पर्धेमध्ये 22 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या आपण पाहिल्यात. या स्पर्धेमध्ये काहीही घडू शकतं. म्हणूनच तर ही स्पर्धा प्रत्येक वेळेला मोठमोठे उलटफेर घेऊन येते. प्रेक्षकांची मांदी आळी तर तेवढीच असते, प्रेक्षक आनंद देखील तेवढाच, जल्लोष देखील तेवढाच साजरा करतात. म्हणून तर ही स्पर्धा भारतातील अग्र क्रमांकित स्पर्धा म्हणून ओळखली जाते 18व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना. यावेळेला आकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, गलीमधून कट केलाय चेंडू. लेट कट चेंडू सीमा पार, थांबणार नाही चेंडू, सीमा पार जाईल आणि हा आणखीन एक चौकार. तो फलंदाज मात्र ठरला होता पंकज पाटील. त्यानंतर जीत भोईर गोलंदाजीसाठी आले. थोडेसे एक्सपेन्सिव्ह ते ठरले कारण 17 धावा त्यांनी खर्च केला. 2 गडी बाद, 2 यश त्यांच्या ओव्हरमध्ये त्यांना मिळालेत. आणि इथे मात्र हलकासा बॅकफुटवर चाललाय संघ, परंतु अजूनही शर्यत संपलेली नाहीये. 37 धावांचं लक्ष इथे पार करायचंय टायगर संघाला. चेंडू असतील त्यांच्याकडे 12 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. 37 रिक्वायर फ्रॉम 12. आमचा मुख्य व्यासपीठ आपल्या मेगा स्क्रीनवर भरपूर असे मान्यवर आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर काशीनाथ पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ज्या प्रेक्षकाने इथे झेल घेतला त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. जितेश आहेत मोठी देसाईचे, तर त्यांना हे पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान आपण करावा. बडासाहेब यांच्याकडे एक टी शर्ट, फॅशन यांच्याकडे टी शर्ट, अन्नपूर्णा फॅशन एक टी शर्ट आणि वेस्टमेंट मन्ना सुद्धा एक टी शर्ट, असे 4 टी शर्ट आहेत आणि 2000चं कॅश प्राइज आहे. एक आपण सन्मान करूया व्यासपीठावर.
नेरेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन हॉस्पिटल यांच्याकडून एक आकर्षक प्राइज आहे तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर नहार हॉस्पिटल जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत या हॉस्पिटलचे दिनेशजी पाटील यांच्याकडनं सुद्धा गिफ्ट वाउचर सुद्धा आहे. हेडफोन्स आहेत ते आमच्या लाडक्या प्रेक्षकासाठी. लॉट्स ऑफ कॅश प्राइजेस अँड ब्युटिफुल मोमेंटोज. आणि निश्चित जितेशला ही पारितोषिक मिळते जो आता एक चांगला खेळाडू आहे मोठी देसाई संघाचा. नंतर आपण एक सन्मान करूया व्यासपीठावर. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय नेरेगावचे संजय पाटील उपस्थित आहेत. यांचा सन्मान व्यासपीठावर केला जाईल. फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संजय पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक सन्मान त्यांच्या पाठोपाठ केला जाणार आहे व्यासपीठावर. ताडली गावचे अविनाश अशोक पाटील उपस्थित आहेत. आपणास विनंती करतो आपण या. आणि मी काशीनाथजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. ताडेली गावचे अविनाश अशोक पाटील उपस्थित आहेत व्यासपीठावर. त्यांचा सन्मान काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. भरपूर असे मान्यवर इथे उपस्थित आहेत. प्रेक्षक येत आहेत, सन्मान होत आहेत मंचावर. पुन्हा एकदा क्रिकेटच्या या महासंग्रामाकडे आपण वळतोय. 12 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असेल. गोलंदाज येत आहेत अविनाश भोईर. नितेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर लांब खेळले हा स्ट्रोक आणि अंपायरचा इशारा येतोय त्यामुळे चेंडू देखील तेवढाच लांब होता. अंपायरचा इशारा हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते आणि एक्स्ट्रा रन बरोबर धावा झाल्यात 32. आता धावा करायच्या आहेत मैदानामध्ये 36. 18ची सरासरी गाठायची. 2 षटकांचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये 36 धावांचा आव्हान. टीम टायगरला फायनलचं तिकीट इथे मात्र एका टीमचं पक्क होईल. फुलटोस बॉल. फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत किरण मात्रेने पकडला झेल. फलंदाज बाद. थँक्यू. तर किरण म्हात्रेंनी पकडला झेल. केतन म्हात्रेचे जे बंधू आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फलंदाज नितेश देखील बाद होत आहेत. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये चाललेत शिवाजी पाटील. टीमचे संघनायक, नेता, तारणहार, दिशा दर्शक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या मॅच मध्ये परिस्थिती देखील तीच आहे. इथून आपल्या संघाला तारायचं असेल तर चांगली इनिंग त्यांच्याकडून पाहिजे. दुसऱ्या बाजूला वाकळण संघ वरचढ ठरत असताना दुसरा चेंडू स्विंग होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला हा सरळ विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू ठरलाय. दुसरा चेंडू निर्धाव येत असताना चांगली गोलंदाजी इथे करतायत गोलंदाज अविनाश. या षटकामध्ये अविनाश भोईर. ओव्हर नंबर 4 आपल्या समोर चालू असताना धावा करायच्या अजूनही मैदानामध्ये 36. 10 चेंडूमध्ये 36 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला जास्त वळण घेतला चेंडूने. पंचांचा इशारा. आणखीन हा व्हाईट बॉल असेल आणि या एक्स्ट्रा बरोबर धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 35 धावा अजूनही करायच्यात मैदानामध्ये. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 10 चेंडू आणि 35 धावा. इथपर्यंत तुम्हाला जायचं असेल तर मोठे हवाई हल्ले चढवावे लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट तर केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षकांना भरपूर अंतर कापावं लागेल आणि ते चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. चौकार. थँक्यू. दिनेशच्या बॅट मधून दुसरा चौकार येतोय आणि यावेळेला धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 37. आता 31 धावा करायच्या आहेत. मागची अनंत वाघची इनिंग आठवा. ज्या पद्धतीने तो चौकार लगत होता जिथे जिथे क्षेत्ररक्षक नव्हते त्या दिशेने. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन अंपायर सांगतात खराब आहे. आणखीन एक वाईट बॉल नक्कीच मिळेल. आता धावा करायचे 30. येणारे चेंडू असतील 9.
9 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण आपल्या या मैदानामध्ये रंगतदार सामना. संघ डायगर आणि वाकळण या 3 चेंडूवर जर 2 मोठे हिट आले तर डायगर संघ मॅच मध्ये येऊ शकतो. या 3 चेंडूवर एखादी विकेट आली तर वाकळण संघ सेलिब्रेशन करेल. नो डाऊट या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत क्रिकेट मधल्या. समोरच्या दिशेने अतिशय चांगला फटका व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या वरतून चेंडू सीमा पार. क्रिकेटचं सौंदर्य, नजाकत, टायमिंग आणि चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑफला चौकार. मी मगाशीच म्हटलं होतं 2-3 पैकी 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये डायगर. या 3 चेंडूमध्ये एखादी विकेट गेली तर मॅच मध्ये वाकळण. आणि या वेळेला पहिला फटका तर चांगला येतोय. 26 धावा करायच्यात 8 चेंडू मध्ये. हुक केलाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या वरतून चेंडू 1 बाउन्स. दिलीप वेंसरकर सर स्टँड मध्ये चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. तर 3 चौकार तर इथे मारलेत फलंदाजाने कंटिन्यू. आणि यावेळेला टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 46-22 करायचे आहेत. आणि यावेळेला आणखीन एक वेळ अंपायर आमच्याकडे वळतील का, परंतु 1 रन तर कंप्लीट केली. यस तसंच होतंय. अंपायरचा इशारा हा वाईड बॉल. 2 धावा इथे ऍड झाल्या आणि आता मात्र 7 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत मैदानामध्ये 20. वडवली आणि त्याचबरोबर नक्ष 11 हे दोन्ही संघाने आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित व्हायचंय. वडवली आणि नक्ष 11. तर आता धावा करायचे 20. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला येतात शिवाजी. हे नाव सरळ वाचा शिवाजी, हे नाव उलट वाचा जीवाशी. इथे जीवाशी तर खेळावं लागेल. मॅच एवढी महत्वाची आहे. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट केली जाते आणि पंच आमच्याकडे वळलेत. चेंडू खराब. 2 धावा ऍड होतील. आता करायचे 7 बॉल मध्ये 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावा. 50 धावा कंप्लीट होत आहेत या मॅच मध्ये. 5 नकारात्मक चेंडू टाकलेत या गोलंदाजाने. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेत या गोलंदाजाने. आता जल्लोष. अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये. आवाज तर झालाच पाहिजे. अजित वाडेकर स्टँड आता शांत आहेत. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत त्यांना मॅच जशी पाहिजे होती तसाच सामना आपल्या समोर रंगतोय. प्रेक्षक मात्र जे मोठ्या संख्येने आलेत ते आनंदित आहेत. 7 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज तयार. ओहो, हा शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर पडला. या बॉलवर अपेक्षा होती काही धावा येतील डायगर संघाला. बीट होतो इथे फलंदाज. षटकाची समाप्ती होते. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम असाच चालू राहील. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019. ऐकूया एक चांगलं संगीत. असा गेलो असा चालो.
थँक्यू डीजे थँक्यू. तर आपण पाहू शकाल सामना जर जिंकला टायगर संघाने तर मोहन सुकऱ्या माळी यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक, विष्णू शेठ नारायण पाटील यांच्या वतीने 11,000 रुपयाचं पारितोषिक, राजवीर विनोद पावशे यांच्याकडून 5,555 आणि त्याचबरोबर मधुर पाटील साहेब यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक लगवण्यात आलंय. हा सामना जर टायगर संघाने जिंकला तर 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल विनोदजी रतन पाटील यांना, या स्पर्धेचे प्रणेते, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. शिस्त क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय रवींद्र सुधा मात्रे, देसाई गाव टायगर संघ जर विजयी झाला तर 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने. 1 रन घेण्याचा प्रयत्न इथे केलाय, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे बाद होईल. शिवाजी तर 18 धावांची आवश्यकता अजूनही असेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑलराऊंडर केतन मात्र याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला आणि स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन मैदानामध्ये दिनेश, ज्याने आतापर्यंत चौकार लगवले 4. 5 चेंडू 18 धावा हे समीकरण केतनने क्षेत्ररक्षण सजवलंय. शॉर्ट थर्डमॅन शॉट, फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट. दुसरा चेंडू यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 रन इथे कंप्लीट केली जाईल दिनेश यांच्या माध्यमातून आणि एकाच धावेवर इथे समाधान मानावं लागेल. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये 4 आणि 4 चेंडू मध्ये रन करायचे आहेत मैदानामध्ये 17. आता जल्लोष तुम्ही पाहू शकाल अजित वाडेकर स्टँड मधून. आवाज तर झालाच पाहिजे. आणि मगाशी अजिंक्य रहाणे स्टँड भरपूर खुश होते प्रेक्षक. आता अजित वाडेकर स्टँड मध्ये वाकण टीमचे समर्थक मोठ्या संख्येने आनंद व्यक्त करतात. अजिंक्य रहाणे स्टँड देखील कमी नाहीये, ते देखील सांगतायत अजूनही मॅच आम्ही हारलेलो नाहीये. गोलंदाज तयार. ओहो, इथे स्विंगिंग यॉर्कर, यष्ट्यांचा वेध, बेल्स खाली पडते, फलंदाज बाद. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019चा. आणि मी सर्वच प्रेक्षकांना विनंती करेन एकदा जोरदार टाळ्या केतन म्हात्रेसाठी. सर्व स्टँड मधून टाळ्या तर झाल्याच पाहिजे. हा सन्मान आहे या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून या खेळाडूचा. हायेस्ट विकेट टेकर तो ठरलाय आणि त्याला इथे मात्र पर्पल कॅप म्हणजेच ही जांभळ्या रंगाची टोपी, अभिमानाची सन्मानाची टोपी त्याला इथे प्रदान केली जाईल काशीनाथ पाटील यांच्या वतीने. हायेस्ट विकेट टेकर. आनंद गगनात मावणार नाही, आनंद अश्रू नक्कीच येतील, कारण ज्या वेळेला तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यातून अश्रू येतात तो मात्र तुमच्या जीवनातला सर्वाधिक मोठा क्षण असतो. आणि तो क्षण नक्कीच आता केतनसाठी असेल. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला तुमच्या डोक्यावर एवढ्या प्रेक्षकांच्या साक्षीने एक पर्पल कॅप चढवली जाते, त्याच्यापेक्षा मोठा सन्मान काय असावा. तर यावेळेला विकेट मात्र मिळवली गेली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 51 रन करायचे आहेत मैदानामध्ये 17. चेंडू असतील शिल्लक मैदानामध्ये 3 चेंडू आणि 17 धावा. आता तुम्हाला कंपल्सरी काढावे लागतील, त्याचं कारण जास्त विकेट गमावलेत टायगर संघाने. स्ट्रायकिंग एंडला येतात फलंदाज वीरेंद्र. पहिल्या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे वीरेंद्रच्या माध्यमातून, तर मॅच मध्ये मजा येईल. ओव्हर द विकेट येतात केतन. पुढचा चेंडू घेऊन ओहो, पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. काय करतोय केतन, भन्नाट गोलंदाजी. उजवी यष्टी वाकवली, वकार युनिसची आठवण करून दिली. स्विंगिंग यॉर्कर इथे पाहायला मला ब्रेटलीची आठवण झाली या बॉलवर. काय चेंडू होता, बरोबर पायाच्या मधून, बरोबर अंगठ्याच्या जवळून
सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र हॅट्रिकची संधी असेल तर पाहूया हॅट्रिक इथे कंप्लीट करतोय का. बाळूशेठ भोईर घेसरचे आहेत, त्यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. आणि त्याचबरोबर जय दुर्गा माता काटई संघ म्हणजेच आमच्या मंडळाकडून देखील 3000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक कंप्लीट करेल का केतन सेमी फायनल. ओहो बॉल बॅक ड्राईव्ह, एक ब्लाइंडर कॅच तर मात्र सुटली आणि सिंगल इथे कंप्लीट झाली. आता डायगर संघाच्या ज्या आशा होत्या त्या मात्र निराशेमध्ये परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. हॅडलक बॉईज टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 52. शेवटचा चेंडू शिल्लक, मैदानामध्ये रन करायचे अजूनही 16. एक चेंडू आणि 16 धावा. आणि हा चौकार लगवल्यानंतर इथे विजयाचा जल्लोष अजित वाडेकर स्टँड मध्ये, अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. सामना इथे जिंकलाय वाकळण संघाने. वाकळण संघ पोहोचलाय या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019च्या मेगा फायनल मध्ये.